मी शुभांगी शामराव कीर उर्फ शुभा. मी बटाट्याची फ्राय करते आहे, म्हणजे बटाटे तळते आहे. हे बघा, हे बटाटे आहे आणि याची मी आता छोटी छोटी हे बघा असे स्लाइस केलेले आहे, कापं काढलेली आहेत ही अशी. आणि त्याच्यामध्ये हे लागणारं साहित्य, ही थोडीशी लसूण, हे जिरं थोडंसं टाकायचं असं. हे बघा, हे लाल मिरची पावडर टाकते. आता हे थोडंसं जिरं आणि चवीपुरतं मीठ. हे बटाट्यामध्ये सर्व टाकलेलं आहे साहित्य, लसूण, जिरं, मोहरी, मिरची पावडर. हे आता सगळं असं मिक्स करते हाताने. हे सगळं त्याला लागून राहिले बघा. तर पाणी नाही टाकायचं. आता टाकलेलं आहे सगळं मिक्स. तर गॅस पेटवते. हे सगळं आता हे असं मिक्स केलेलं आहे. आता मी तेल टाकते कढईमध्ये. तेल जास्त पण नाही टाकायचं, म्हणजे तेल उरलं नाही पाहिजे त्याच्यामधून, बटाट्यामधून. तेल तापलेलं आहे. जर त्याची बटाटी सोडते. लाईनीमध्ये टाकायची बटाटी. हे सगळं उरलेला मसाला आहे ना, तो त्याच्यामध्ये असा वरून टाकून द्यायचा. आता मी त्याच्यावर हे झाकण ठेवते, म्हणजे थोडं ते वाफेने शिजायला पाहिजे ना तेलामध्ये, त्याच्यासाठी हे थोडं झाकण ठेवते. म्हणजे 5 मिनटं झाकण ठेवायचं. आता हे 5 मिनटं झालेली आहेत. गॅस आता थोडा बारीक करते आणि झाकण खोलून आता मी फिरवते. ही बटाटी फिरवायची अलगद. सर्व बटाटी अशी फिरवून घ्यायची सगळी. ही बटाटी सर्व आहे ना अशी फिरवून घ्यायची उलटी सुलटी करून. हे बघा, ही सर्व उलटी केलेली आहे. ते शिजायला पाहिजे ना त्याच्यासाठी. हे आता परत मी थोडा गॅस फास्ट करते आणि परत 5 मिनटासाठी झाकण मारते. खाली 5 मिनटासाठी झाकण मारते आणि थोडा गॅस थोडासा फास्ट करते. 1 मिनटं गॅस बारीक करायचा आणि परत चेक करायचं. म्हणजे कसं सारखं असं करपायला नको, नाहीतर ते काळी होतात. करपून शिजतात काय नाही हे असं बघायचं. हे बघा, आली आता शिजायला. हे बघा, हे ना, हे असं 5-5 मिनिटांनी असं 2-2 मिनिटांनी असं आहे ना अशी ती उलटी फिरवत राहायची. जे कच्ची असतील ती मध्ये मध्ये आणायची, ती अशी शिजून काढायची. हे बघा, कारण साईडला आहे ना ते शिजत नाही, वाफ लागत नाही ना त्याला, त्याच्यामुळे. आता त्याच्यावर झाकण नाही ठेवलं तरी चालेल. आता ते अशी हे बघा अशी शिजलेली आहे चांगली. शिजून येतात. हे बघा, आवाज येतोय ना चरचर, म्हणजे ती शिजलीच नाही.